नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आज मी बनवते मुगाचे लाडू, अख्ख्या मुगाचे लाडू. तर चला तर मग सुरुवात करू. तर मी इथे अर्धा किलो मूग घेतलेले आहे आणि ते आता मी छान असे भाजून घेते. हे बघा, मूग आता छान मी भाजून घेतलेले आहेत. आता हे काढून घेते. हे थंड झाल्यानंतर मी गरगंटीमध्ये दळून घेते 3 नंबरची जाळी लावून. आहे मूग दळून घेतले मी 3 नंबरची जाळी लावून दळले, कारण मग असे थोडंसं आपल्याला लाडूसाठी असं सरसरीत पीठ हवं आहे. गॅसवर मी आता एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालून घेते. तर इथे मी 1 कप तूप घेतलेलं आहे, त्यातलं थोडंसं तूप मी कढईमध्ये घालून घेतलेलं आहे. आणि आता याच्यावरती हे आपण मुगाचं पीठ दळून घेतलेलं आहे ते घालून छान परत एकदा छान भाजून घ्यायचं आहे हे पीठ. बघा 7 ते 8 मिनिटं मी भाजून घेतलेलं आहे छान. आता ह्याच्यामध्ये अजून थोडंसं तूप घालून घेते आणि अजून भाजून घेते थोडं. हे सगळं बाकीचं उरलेलं तूप आहे ते मी याच्यामध्ये घालून घेतलं. म्हणजे आपण इथे 1 कप तूप वापरलेलं आहे. तर थोडंसं 5 मिनिटं भाजून घेते आणि काढून घेते. तर आता एका कढईमध्ये मी तूप घातलेलं आहे आणि आता आपण डिंक तळून घेणार आहोत ह्याच्यामध्ये. तर इथे मी 50 ग्रॅम डिंक घेतलेला आहे. ते छान तळून घेऊया डिंक. थोडंसं थंड झालेलं आहे, पूर्ण थंड झालेलं नाही आहे. तर याच्यावरती मी हे ड्रायफ्रूटचे काप घालून घेतलेले आहेत. ते गूळ घातलेला आहे 350 ग्रॅम. तर 500 ग्रॅम मी इथे मूग घेतले होते, तर 500 ग्रॅम मुगासाठी 350 ग्रॅम गूळ घातलेला आहे. जर जास्त गोड हवे असतील तर 400 ग्रॅम गूळ घातलं तरीसुद्धा चालेल. आणि मी ते डिंक तळून घेतलं, त्यानंतर ते मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे, ते घालून घेतलं. आता हे छान मिक्स करून घेते. यामध्ये मी घालते वेलची पावडर अर्धा चमचा आणि आता हे छान मिक्स करून घेऊया. हे बघा, हाताने छान मी असं मिक्स करून घेते, म्हणजे गूळ पण छान याच्यामध्ये विरघळला जातोय. हे बघा, मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे हाताने. असं मिक्स केल्याने काय होतं, तर आपल्याला गुळाचा पाक करायला लागत नाही आणि हे व्यवस्थित असे लाडू होतात. तर ह्याच्यावरती ना थोडंसं मी तूप घालून घेते. तर डिंक तळताना मी तूप घेतलं होतं ना, ते थोडं उरलेलं आहे कढईमध्ये, तर तेच घालून घेते याच्यामध्ये. छान मिक्स करून घेतलं तूप घालून आणि आता ह्याचे लाडू वळून घेते. हे बघा, छान मिक्स करून घेतले. आता लाडू वळून घेते. तर आपल्याला आवडेल त्या साईजचा पण लाडू वळून घेऊया. तसं नको बोलायला ना. लाडू वळून झालेला आहे आणि अशाच पद्धतीने मी सगळे लाडू वळून घेते. मुगाचे लाडू तयार आहेत.